बरं, आजच्या या बाप्तिस्मा वर्गासाठी मी परमेश्वराला धन्यवाद देतो. आपल्यामध्ये सन्मान्य पास्टर रविकांत गावित पाळकसाहेब उपस्थित आहे. पाळकसाहेबांच्या व्यस्त शेड्यूलमधून त्यांनी हा वेळ आपल्यासाठी अध्ययनासाठी काढला. मी परमेश्वराला धन्यवाद देतो आणि पाळकसाहेबांचा आभार मानतो आणि सगळ्यांच्या वतीने त्यांचं वेलकमसुद्धा करतो. आपण प्रार्थना करू आणि आजच्या क्लासला सुरुवात करू. प्रिय पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो कारण की गेले 9 आठवडे बाप्तिस्म्याचा हा वर्ग विद्यार्थ्यांना तू आपल्या कृपेने चालवित आहे. आज दे बापा, आम्ही 10व्या वर्गाकडे जात असताना आमचे सन्माननीय पाळकसाहेब असं रविकांत गावित पाळकसाहेबांसाठी आभार मानतो. त्यांच्या करबी प्रभू तू आम्हाशी बोल आणि तुझं पवित्र निरोप विद्यार्थ्यांना व आम्हाला कळव. याद्वारे पित्या तुझं गौरव होऊ दे. अध्ययनासाठी लागणारी कृपा, लागणारा अनुग्रह दे व पाळकसाहेबांना शिकवण्यास तू सहाय्य करता असा हो. ही प्रार्थना धन्य तारणाऱ्या ख्रिस्त येशूच्या नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन. सन्मान्य पास्टर रविकांत गावित यांना जो शैक्षणिक सेवेचा आणि पाळकीय सेवेचा अनुभव आहे त्याच्या आशीर्वादाने आज आम्हाला अभ्यासाचा हा वर्ग मिळाला आहे. मी पाळकसाहेबांचं पुन्हा स्वागत करतो व अध्ययनासाठी पुढील वेळ त्यांच्या हाती देतो. काही गोष्टी आपल्याला स्क्रीनवरती बघाव्या लागतील. आपण कृपा करून त्या बघा आणि या संदर्भात आपल्याला अधिक मार्गदर्शन हवं तर आपण संपर्क साधू शकता. थँक्यू पाडक साहेब आणि सर्वांना सलाम. ठीक आहे, आपण क्लासला सुरुवात करणार आहोत. जवळजवळ 10 पाठ हे आहेत आणि त्याच्यामधून 9 पाठ जे आहे ते तुमचे झालेले आहे आणि आज ख्रिस्त शिष्यत्व हे आपण बघणार आहोत. आणि म्हणून ख्रिस्त शिष्यत्व आपण बघत असताना शिष्य बनणे या गोष्टींकडे आपलं लक्ष लावणार आहोत, है ना. शिष्य म्हटलं की तुमच्या मनात काय विचार येतात? शिष्य म्हटलं तर काय विचार येतो आपल्या मनामध्ये? काही येतो का विचार तुमचा? शिष्य म्हटलं तर काय विचार येतो? डिसायपल ज्याला आपण म्हणतो. डिसायपल म्हणजे काय? जसं येशू ख्रिस्ताचे शिष्य होते, है ना. 12 शिष्य होते, तुम्हाला माहिती आहे. आणि येशू ख्रिस्तानी त्यांना बोलवलं आणि येशू ख्रिस्ताच्या मागे ते चालू लागले. त्यांनी त्याच्यावर विश्वास केला, त्याच्या विनंतीला, त्याच्या आज्ञेला, त्याच्या वचनाला मान दिला आणि आपलं जे होतं ते टाकून देऊन ते प्रभू येशूच्या मागे चालले. आणि म्हणून जो आपला विषय आहे तो काय आहे? ख्रिस्त शिष्य किंवा जे खरे शिष्यत्व आहे, ट्रू डिसायपलशिप असं आपण म्हणतो.
ते हे आहे. आणि या गोष्टी आपल्याला बाप्तिस्म्याच्या दिवसांमध्ये समजणं गरजेचं असतं. आपल्याला बाप्तिस्मा घ्यायचा आहे है ना, तर तो बाप्तिस्मा घेण्यासाठी शिष्य बनणं किती महत्त्वाचं आहे. तुम्ही पवित्र शास्त्र आणलेलं आहे, उघडा, पवित्र शास्त्र उघडा. मत्ताईचं शुभ वर्तमान काढा. मत्ताई 28 अध्याय, मत्ताई 28 वचन 19. त्या ठिकाणी लिहिलं आहे, तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. तर या ठिकाणी प्रथम भाग जो आहे तो काय आहे, शिष्य करा. म्हणजे आपल्याला शिष्य बनणं गरजेचं आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या मागे जर आपल्याला चालायचं आहे, त्याच्या शिक्षणावर किंवा त्याच्या ज्ञानावर किंवा त्याने दाखवलेल्या मार्गावर, त्यांनी प्रगट केलेल्या सत्यावर आम्ही जर विश्वास करतो आहे, तर आम्हाला शिष्य होण्यासाठी या गोष्टींवर विश्वास करावा लागेल. आणि जे प्रभूने आम्हाला शिकवलं आहे ते आत्मसात करावं लागेल. आणि आपली कृती जी आहे एका शिष्यासारखी आम्ही ठेवावी अशी देवाची इच्छा आहे. आणि म्हणून ही या जी गोष्टी आहे या ख्रिस्त शिष्यामध्ये किंवा ख्रिस्त शिष्य जो आहे यामध्ये दिसायला पाहिजे अशी प्रभूची इच्छा आहे. आणि जो कोणी या ठिकाणी तेच म्हटलं आहे, सर्व जगात वचनात लिहिलेलं आहे की तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. म्हणजे या जगामध्ये कोण आहे जे विश्वास करतात, तर ते सर्व शिष्य आहे. आम्ही सर्व शिष्य आहोत आणि आमचं काम आहे की आम्ही त्याचं अनुकरण करावं, त्याच्या मार्गावर चालावं, त्याचं ऐकावं. आणि म्हणून ख्रिस्ताचे शिष्य होणे का महत्त्वाचे आहे, कशासाठी ते महत्त्वाचं आहे, हे आम्ही जाणून घ्यायला पाहिजे. आता तुम्ही स्क्रीनकडे लक्ष असू द्या, ठीक आहे. तुम्ही हे लिहून घेत जायचं, तुमच्यासाठी ते चांगलं आहे. ख्रिस्ताचे शिष्य होणे का महत्त्वाचे आहे. प्रभू येशूच्या शिष्य बनणे हे ख्रिस्ती जीवनाचं केंद्र आहे, ठीक आहे. प्रभू येशूच्या शिष्य बनणे हे ख्रिस्ती जीवनाचे केंद्र आहे. इथे बघा स्क्रीनवर आहे, तुम्हाला इजी ते लिहायला होईल ते. कारण जे आपण विश्वास करणारे आहोत ते आम्हाला ख्रिस्त येशूवरील विश्वासामध्ये मजबूत व्हायचं आहे. तर मजबूत व्हायचं आहे तर आम्ही शिष्य होणं गरजेचं आहे. अनेक वेळेला आम्हाला ती स्थिरता प्राप्त होत नाही, परंतु ती स्थिरता प्राप्त करण्यासाठी सुरुवातीला शिष्य बनणे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आम्हाला विश्वासामध्ये मजबूत व्हायचं आहे. आणि विश्वासामध्ये मजबूत व्हायचं आहे तर शिष्य बनावा लागेल. परंतु या ठिकाणी आम्हाला स्वतःला हा निर्णय घ्यायचा आहे की मला प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य बनायचं आहे. कारण प्रभू येशूचा शिष्य बनणे हे ख्रिस्ती जीवनाचे केंद्र आहे. आणि याकडे आपण दुर्लक्ष करायचं नाही. आता बघूया त्या ठिकाणी काय आम्हाला पाहायला मिळेल. जे वचन आपण वाचलं त्यातूनच आहे, शिष्यत्व हा पर्याय नाही आहे की तो आम्ही आमच्या स्वैच्छिक विचाराने निवडू शकतो, असं ते नाही आहे. शिष्य बनणे ही आज्ञा आहे जी आम्ही मत्ताई 28, 19 आणि 20 मध्ये आम्ही वाचतो. तर शिष्य आम्ही का बनतो, प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी का होतो, त्याच्यावर आम्ही विश्वास का ठेवतो. कारण ही आज्ञा आहे आम्हाला
आणि ही आज्ञा आम्हाला देवाने दिलेली आहे, त्याच्या शिष्यांकरवी हे प्रगट केलेलं आहे. आणि म्हणून शिष्यत्व हा पर्याय नाही आहे. तर ही आज्ञा आहे आणि आज्ञा शिष्य पाळत असतो. आज ख्रिस्ती मंडळीमध्ये तुम्ही आम्ही सर्वजण शिकत आहोत. तुम्हीही शिकत आहात आणि एक चांगला निर्णय तुम्ही घेतलेला आहे बाप्तिस्मा घेण्याचा. आणि म्हणून आपण शिष्य बनले तर बाप्तिस्मा घेण्यासाठी आपल्याला काही अवघड जाणार नाही. कारण वचनामध्ये आपण वाचलं आहे आणि ते वचनामध्ये पूर्णपणे असं लिहिलेलं आहे की शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या, जे तुम्ही घेणारच आहात. आणि मग आम्ही पाहतो की जो शिष्य बनला आहे, ज्याच्या बाप्तिस्मा झाला आहे, तो मंडळीमध्ये येतो. आणि मंडळीमध्ये आल्यानंतर आम्ही पाहतो की जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व त्यांना पाळावयास शिकवा असं. तर विश्वासामध्ये मजबूत होणं फार महत्त्वाचं आहे. शिष्यत्व म्हणजे आपल्याला विश्वासामध्ये मजबूत व्हावं लागले. आपला उद्देश तो आहे मजबूत होण्यासाठी, विश्वासामध्ये स्थिर होण्यासाठी. आपल्या उद्देशापासून आपण दूर जायचं नाही. आपली जी आध्यात्मिक वाढ आहे, आपली आध्यात्मिक उन्नती, प्रगती ज्याला आपण म्हणतो, ती आम्ही करून घ्यायला पाहिजे. आध्यात्मिक वाढ फार महत्त्वाची आहे. एवढंच नाही तर आपला उद्देश असा असला पाहिजे की ख्रिस्ताला शोभेल असे वागणे. ख्रिस्त शिष्य जो आहे त्याच्या जीवनामध्ये या गोष्टी आहेत. विश्वासामध्ये मजबूत होणे आहे, आध्यात्मिक वाढ आहे आणि ख्रिस्ताला शोभेल असे वागणे आहे. आणि म्हणून चांगला प्रतिसाद आम्हाला प्रभूला द्यायचा आहे. तर शिष्य बनणं फार महत्त्वाचं आहे. प्रभूला आपलं वागणं केव्हा आवडेल? जेव्हा आपण त्याचे अनुयायी होणार. जोपर्यंत आपण त्याचे अनुयायी होत नाही, ते त्याला आवडणार नाही. कारण आपण स्वेच्छेने जगायचा प्रयत्न करायला लागून जातो. अनुयायी म्हटला तर तो जो त्याचा ज्यावर तो विश्वास करतो त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून राहतो, त्याच्यावर पूर्ण विश्वास करतो आणि तो जे सांगतो ते तो पाळण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून तुमच्या या तरुण वयामध्ये एक चांगला निर्णय ज्यावेळेस तुम्ही घेतात की ख्रिस्त शिष्य म्हणून, तर ह्या गोष्टी आज्ञा म्हणून आम्ही स्वीकारायला शिकायला पाहिजे. पर्याय नाही आहे हा, काही पर्यायी मार्ग नाही आहे. याला आपण पर्यायी मार्ग सांगू शकत नाही. ही आज्ञा आहे. पुढची गोष्ट जी याच ठिकाणी जर तुम्ही बघितली, ती खरे ख्रिस्ती जीवन आहे ते शिष्यत्वातूनच दिसते. खरे ख्रिस्ती जीवन काय आहे? शिष्यत्वातूनच दिसतं. तुम्ही शिष्य झाले तरच ख्रिस्ती जीवन दिसेल, बरोबर की नाही? जर तुम्ही शिष्य झाला नाही तर काय होईल? हे जीवन दिसत नाही. प्रभूचं जवळ जाणं, प्रार्थना करणं, आपलं जीवन वचनाच्या द्वारे घडवणं, सिद्ध करणं, या गोष्टी ज्या आहे ना त्या दिसत नाही. आणि म्हणून योहान या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने लिहितो आहे आणि सांगतो आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा त्या ठिकाणी, योहान 8:31 मध्ये. योहान 8:31 मध्ये काय म्हटलेलं आहे मी तुमच्यासाठी वाचतो. असं लिहिलं आहे की ज्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, तुम्ही माझ्या वचनात राहिलात तर खरोखर माझे शिष्य आहात. वचनात राहिलात तर कोण आहे? माझे शिष्य आहात. म्हणजे शिष्यत्वाचे किंवा ख्रिस्ताचे जे आपण धडे आपण घेत आहोत, यामध्ये ख्रिस्ताचे शिष्य होणे का महत्त्वाचं आहे? तर ती आज्ञा आहे म्हणून शिष्य होणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, त्याच्या वचनामध्ये राहणं गरजेचं आहे. आणि खरं ख्रिस्ती जीवन शिष्यत्वातूनच दिसतं. कारण ख्रिस्ती लोक म्हणून घेण्यापेक्षा आम्ही देवाचे शिष्य आहोत आणि त्याचे आम्ही काय करतो? वचनांमध्ये राहतो. शिष्य काय करतो? वचनामध्ये राहतो. म्हणजे काय? वचनामध्ये राहणं म्हणजे काय? तुम्ही ते पाळताय, तुम्हाला ते माहितीच ठेवायची आहे एवढंच नाही. तुमच्या कृतीत, जीवनामध्ये, घरामध्ये तुम्ही राहणार. तुम्ही जिथे शिकतात तिथे हे तुम्हाला पाहायला मिळेल. आणि भविष्यामध्ये जसं तुम्ही मोठे होणार, जसं पुढे जाणार, तसं तुमच्या जीवनामध्ये या गोष्टी दिसायला पाहिजे. आणि म्हणून प्रभू येशूने हे सांगितलेलं आहे.
त्याच्यावर ज्यांनी विश्वास ठेवला त्यांनी म्हटलं, त्यांना तो सांगत आहे. वचनामध्ये काय आहे या ठिकाणी? योहान 8:31 मध्ये काय आहे? ज्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना तो हे सांगत आहे, त्यांना हे समजवत आहे की तुम्ही माझ्या वचनात राहिलात तर खरोखर माझे शिष्य आहात. आणि म्हणून प्रियांनो, आपण काय करायला पाहिजे? त्याच्या वचनात राहायला पाहिजे. मग त्याच्या वचनात आम्ही आहोत हे कसं समजेल? कसं समजेल आम्हाला आम्ही त्याच्या वचनामध्ये आहोत? तर त्या आज्ञापालनाने, ते आपल्या कृतीमध्ये दिसल्याने, आमच्या बोलण्यामध्ये ते असलं पाहिजे. ठीक आहे? म्हणून ख्रिस्ताचे शिष्य होणे का महत्त्वाचे आहे? तर या गोष्टी त्या ठिकाणी आहे. कारण शिष्य बनणे हे ख्रिस्ती जीवनाचे केंद्र आहेत. पुढची गोष्ट जर आम्ही त्या ठिकाणी बघितली तर हे आध्यात्मिक वाढ आहे, ज्याला स्पिरिच्युअल ग्रोथ आपण म्हणतो. शिष्य बनणं का गरजेचं आहे? तर आध्यात्मिक वाढीसाठी आम्हाला शिष्य बनणं गरजेचं आहे. स्पिरिच्युअल ग्रोथ आपली व्हायलाच पाहिजे. स्पिरिच्युअल ग्रोथ म्हणजे काय आहे? आपण ग्रोथ आपल्याला माहिती आहे, ग्रोथ माहिती आहे ना, वाढ. आता कोणती गोष्टीची वाढ होत असते. या ठिकाणी जोड दिला आहे ते स्पिरिच्युअल मध्ये, आध्यात्मिक गोष्टीचं. आपण त्याचे अनुयायी झालेले आहोत, शिष्य झालेले आहोत. तर फक्त शिष्य नाही आहे. आता या शिष्यांमध्ये बदल काय दिसतो आहे? तर यांच्यामध्ये ग्रोथ होत आहे, हे वाढत आहे. कोणतीही गोष्ट जी सजीव आहेत ती आम्हाला जशी वाढताना दिसते. जसं एखादं झाड आपल्या सगळ्यांच्या घरी आपण बागेमध्ये लावत असतो आणि त्याला आपण वेळोवेळी पाणी दिले, त्याची काळजी घेतली, तर ते झाड दर महिन्याला तुम्हाला वाढताना, बदलताना दिसेल आणि काही वर्षांनी ते बदलत बदलत एक मोठं झाड होत असतं. तर ती आहे ग्रोथ. तर आपली ग्रोथ जी आहे ह्या आत्मिक जीवनामध्ये, स्पिरिच्युअल जीवनामध्ये कशी असली पाहिजे? प्रौढतेकडे नेणारी असली पाहिजे. शिष्य बनलो, आपलं काम आहे आत्मिक जीवनात प्रौढ होणं. प्रौढ कोणाला आपण म्हणतो? जी व्यक्ती पांढरे केस झालेले आहे ना, वयोवृद्ध झालेले आहे, मॅच्युअर आहे आणि चांगल्या गोष्टी ते करत असतात, चांगले निर्णय ते घेत असतात, अशी प्रौढ व्यक्ती. म्हणून आपल्या जीवनामध्ये देखील, आध्यात्मिक जीवनामध्ये आपण जेव्हा प्रौढ होतो तेव्हा आपण देवाच्या अधिक जवळ जातो. आम्ही जास्त देवाच्या सहवासामध्ये बसतो, देवाला वेळ देतो, प्रार्थना करतो आणि प्रभू जे आम्हाला शिकवतो ते आम्ही आपल्या जीवनामध्ये काय करतो? लागू करत जातो. आणि याच्यामुळे काय होते? आपली जी स्पिरिच्युअल ग्रोथ जी आहे ती होत राहते. अनेक वेळेला ही जी स्पिरिच्युअल ग्रोथ आहे किंवा आत्मिक वाढ आहे ही जीवनामध्ये पाहायला मिळत नाही आणि मग लोक फसतात. जेव्हा ग्रोथ होत नाही तेव्हा लोक फसतात आणि वाढ झाली नाही तर त्या झाडाला महत्त्व उरत नाही. एखादं झाड तुम्ही लावलं आणि ते वाढतच नाही आहे, मग काहीतरी प्रॉब्लेम त्याच्यामध्ये असायला पाहिजे, काहीतरी अडचण त्याच्यामध्ये असायला पाहिजे, जेणेकरून ती आम्ही समजून घ्यायची आणि तिला बाजूला करायची. एखाद्या रोपट्याला जर त्या ठिकाणी उदय लागलं असेल, त्याचं जे मूळ असतात ते जर ते खात आहे तर झाड वरती वाढत नाही आहे. त्याला खालूनच ते कीटक खाऊन चाललेले आहे, उदय खाऊन चाललेलं आहे आणि मग ते वाढत नाही आहे. अशा वेळेमध्ये आपण काय करतो? त्या झाडाला व्यवस्थित पुन्हा नीटनेटकं करतो, त्याला सुधारवण्याचा प्रयत्न करतो, त्याची वाढ व्हावी म्हणून. आपल्याही जीवनामध्ये अनेक वेळेला या स्पिरिच्युअल ग्रोथमध्ये किंवा आत्मिक वाढीमध्ये अडचणी येतील. आम्ही दबावमध्ये येऊन जात असतो, आम्ही अडचणीमध्ये येऊन जात असतो, कामाच्या प्रेशरमध्ये आम्ही येऊन जात असतो, खूप काही गोष्टी. आणि स्पिरिच्युअल ग्रोथपासून आम्ही दूर होत असतो किंवा तो अभाव आमच्यामध्ये निर्माण होत असतो. आणि त्यासाठी आम्हाला हे शिकावं लागेल, हे समजावं लागेल की आम्हाला देवाला वेळ देखील द्यावा लागेल. आता बघा, तुम्ही सगळे शिकणारे आहात, तुम्ही तुमच्या एज्युकेशनला, तुमच्या करिअरसाठी तुमच्याकडे प्लॅन आहे, योजना आहे, तुम्ही ते विचार करता आहात आणि त्यानुसार आपलं जीवन तुम्ही घडवण्याचा प्रयत्न करत आहात. परंतु या ठिकाणी आम्हाला काय शिकायला मिळतं आहे की आम्ही आत्मिक जीवनाला देखील महत्त्व द्यायचं आहे. तुम्ही जर प्रार्थनाच करणार नाही तर ग्रोथ कशी होईल? है ना. जसं तुम्ही अभ्यासच करणार नाही तर तुम्हाला परीक्षेमध्ये
पाहिजे तसं त्या ठिकाणी परीक्षा सोडवता येणार नाही, प्रश्न सोडवता येणार नाही, ते उत्तरं तुमच्या लक्षात येणार नाही. जेवढी मेहनत तुम्ही कराल तेवढं तुमच्यासाठी ते हितकारक ठरतं. आणि म्हणून ख्रिस्त शिष्य किंवा ख्रिस्ताचे शिष्य होणे का महत्त्वाचे आहे, तर आमची आध्यात्मिक ग्रोथ व्हावी म्हणून. आपण ख्रिस्ती कुटुंबात आहोत आणि आमची ग्रोथ ऑटोमॅटिक होत राहणार आहे असं नाही आहे. तुम्हाला वैयक्तिकरित्या हा अनुभव घ्यावा लागेल. हा वैयक्तिक अनुभव खूप चांगला असतो आपल्या जीवनामध्ये, म्हणून अनुभव घ्यावा लागेल, तर ही स्पिरिच्युअल ग्रोथ होत असते. पुढे आम्ही जर बघितलं तर जीवनात खरा जो उद्देश आहे तो आम्हाला मिळतो. उद्देश, शिष्य जर आपण आहे तर शिष्याचा एक उद्देश असतो, है ना. तुमच्याकडे पण उद्देश असतील. तुम्ही शिकत आहेत, कशासाठी शिकत आहे? तुम्ही जे शिकत आहे शाळेमध्ये तुम्ही शिकतात तर तुमच्याकडे उद्देश आहे ना. कोणाला डॉक्टर व्हायचं आहे, कोणाला पोलीस व्हायचं आहे, कोणाला काय व्हायचं आहे. उद्देश, टार्गेट प्रत्येकाकडे आहे. तुम्ही विनाकारण शिकणारं कोणी आहे का? है ना. विनाकारण कोणी नाही शिकत नाही ना. त्याला मोठं होऊन काहीतरी व्हायचं आहे, पायावर उभं राहायचं आहे. स्वतःसाठी, आईवडिलांसाठी, कुटुंबासाठी आम्हाला पायावर उभं राहायचंच आहे. आणि मग आपण शिकतो. मग ख्रिस्ती जीवनाचा खरा उद्देश आम्हाला मिळायला पाहिजे, खरा उद्देश. मग आपला खरा उद्देश काय असायला पाहिजे, तर आम्हाला देवाचा जो मार्ग आहे तो समजून घ्यायचा आहे, त्यानुसार जीवन जगायचं आहे आणि ख्रिस्ताच्या मागे चालणं आहे. आमचा उद्देश तो आहे. त्याची सेवा करणं आहे, त्याला उंचावणं आहे. आमच्या वागण्याने तो दुःखी होईल असं शिष्यत्व आम्हाला निवडायचं नाही आहे. शिष्य आपल्या गुरुला नेहमी काय करत असतो? प्रसन्न करत असतो, आनंदित करत असतो. आणि तो तत्पर असतो आपल्या गुरुच्या सर्व आज्ञा मान्य करण्यासाठी, कृतीमध्ये आणण्यासाठी. आणि म्हणून ख्रिस्ती जीवनाचा उद्देश जो आहे तो त्याला मिळून जात असतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे आम्हाला चालायचं आहे. तर ही चौथी गोष्ट आहे की हे का महत्त्वाचं आहे. आम्हाला उद्देश भेटून गेलेला आहे. तुम्ही बाप्तिस्मा घेतला आणि तुम्ही जर त्या मार्गावर चालू शकला नाही तर तुम्ही उद्देशपासून भटकत आहे असं ते होईल. उद्देश असला पाहिजे आपला की हे पूर्ण मला अचीव करायचं आहे, मिळवून घ्यायचं आहे. असं सार्वकालिक जीवन हा एक मोठा उद्देशाचा मार्ग आहे, है की नाही. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला सार्वकालिक जीवन आहे. तुम्ही नरक आणि स्वर्ग पण शिकले असाल, मंडळीविषयी शिकले असाल, मंडळीचे उद्देश तुम्ही शिकले असाल, तर आपल्या वैयक्तिक जीवनाचे उद्देश देखील जवळजवळ तसेच आहे. आणि ते सर्व लक्षात घेऊन आपल्या जीवनामध्ये हे लागू करण्याचा प्रयत्न करायचा आहे. या उद्देशापासून भटकायचं नाही. शिष्य व्हायचं आहे तर उद्देश जो आहे तो पकडून ठेवायचा, तोच पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचा की आम्ही शिष्य आहोत तर मला हा उद्देश पूर्ण करायचा आहे. याच्याने कसं आहे ना की आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये ज्या गोष्टीचं महत्त्व आहे ते आमच्या जीवनामध्ये वाढतं आणि आम्ही त्यानुसार घडण्याचा प्रयत्न करत असतो. आता या थोडक्या वेळामध्ये या सगळ्या गोष्टी आपण समजून घेत असताना तुम्ही हे नोट करून घ्यायचं आणि तुम्हाला ते अभ्यासासाठी फार उपयोगी ठरेल, है ना. बघा अजून पुढे, इतरांवर चांगला प्रभाव पडतो. ख्रिस्ताचे शिष्य जेव्हा आपण होतो तेव्हा इतरांवर काय होत असतो? चांगला प्रभाव पडत असतो. मत्ती 5:16 मध्ये लिहिलेलं आहे. अध्याय 5 वचन 16 मध्ये असं लिहिलं आहे की त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्म पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा. आम्ही जेव्हा शिष्य होतो तेव्हा आमच्या जीवनामध्ये प्रभूचं कार्य होत असतं, प्रभू आमचा उपयोग करत असतो आणि आमच्या जीवनामध्ये जी धार्मिकता आहे, जे सत्य आहे, जो विश्वास आहे, ज्याला आम्ही पवित्रता म्हणू शकतो, ज्याला विश्वासू जीवन आम्ही म्हणू शकतो, ते काय आहे ना ते लोकांना दिसतं. शिष्य कोणत्याही पद्धतीने जगाच्या पद्धतीने जीवन जगत नाही. तुम्ही सांगाल मी शिष्य आहे आणि मी एका साईडला लबाडी करत आहे,
तर प्रभू येशूचा शिष्य लबाडी करतो का? तुम्हाला आवडेल का तसं? शिष्य प्रभू येशूचा आपण म्हणतो, आपण प्रभू येशूचे अनुयायी आहे म्हणतो, पण एका साईडला मी लबाडी केली तर मी कोणाचं नाव बदनाम करतो आहे? ज्याला मी माझा प्रभू म्हणतो है ना, ज्याला मी प्रभू म्हणून हाक मारतो, प्रभू येशूला, त्याच्याविषयी किंवा त्याचं नाव त्या ठिकाणी खराब होत असतं. म्हणून आपण जर हा मार्ग निवडतो, यावर विश्वास करतो, तर गंभीरतेने या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे की आपला जो प्रभाव आहे तो इतरांवर कसा पडेल. जर तुम्ही हा मार्ग निवडला तर आपलं कर्तव्य आहे, वचनात म्हटल्याप्रमाणे, की तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा, प्रभूचा गौरव करावा. कसं होईल हे? तर आपण आपलं वागणं जे आहे ते सुधारावं लागेल. बरोबर? जर आम्ही शिष्य झालो तर आपलं वागणूक सुधारावं लागेल. जर ती वागणूक सुधरत नाही तर आम्ही अजून शिष्यत्वापासून खूप दूर आहे असं आम्ही स्वतःला ओळखू शकतो, जाणू शकतो. वागण्यासाठी आमच्याकडे पूर्ण पवित्र शास्त्र आहे. कसं वागायचं आहे, कुठे लिहिलेलं आहे? तर पवित्र शास्त्र आम्ही वाचायचं, प्रार्थना आम्ही करायची आहे, प्रभूच्यावर विश्वास आम्ही करायचा आहे, आणि विश्वासाने पवित्र आत्म्याच्या साह्याने आम्हाला काय करायचं आहे तसं वागायचं प्रयत्न करायचा आहे. आणि यासाठी पूर्ण समर्पण गरजेचं आहे. शिष्य काय करतो? पूर्णपणे समर्पण करतो. आपलं जीवन कोणाला सोपवून देतो? आपल्या प्रभूला सोपवून देत असतो. आपण ख्रिस्त शिष्य आहोत तर आपलं जीवन आम्ही कोणाला सोपलेलं आहे? प्रभू येशूला. तर तुम्हाला ते आवडायला पाहिजे की आपलं जीवन आपण प्रभू येशूला सोपवून देणं फार महत्त्वाचं आहे. पुढची गोष्ट या ठिकाणी तुम्ही बघाल तर ही की देवाशी जवळचे नाते आपलं काय होत असतं? तयार होत असतं. अगदी जवळचं नातं, आपलं नातं जवळचं तयार होऊन जात असतं. प्रभू सांगते याला आपण धर्म म्हणून बघायचं नाही, रिलिजन म्हणून बघायचं नाही. हे रिलिजन नाही आहे. तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास करतात, हे रिलिजन नाही आहे. जगामध्ये लोकांनी याला रिलिजन म्हटलं, पण जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करतो तो त्याचा अनुयायी होतो, त्याच्या शिकवणीचा आदर करतो, ते पाळतो, आणि त्यांनी जे सांगितलं आहे त्यानुसार घडतो, तयार होतो. आणि त्यांनी अभिवचन दिलं आहे की तो पुन्हा येईल. या गोष्टीवर विश्वास करून तो तयारी करतो आहे, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करून. तर ही गोष्ट लक्षात घ्यायची की रिलिजन म्हणून आपण याकडे बघायचं नाही आहे. आम्ही शिष्य म्हणून याकडे बघायचं आहे, फॉलोवर म्हणून बघायचं आहे. येशूचे फॉलोवर आम्ही आहोत. ठीक आहे? तर या गोष्टी विसरायचं नाही. आपल्याला शिष्य व्हायचं आहे तर हे महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत. आणि मग ही शेवटची एक गोष्ट जी या ठिकाणी आहेत, सार्वकालिक जीवनाशी जो संबंध आहे त्याच्याविषयी या ठिकाणी आहे. आणि योहान याविषयी लिहितो. बघा काय म्हणतो योहान. योहान 17:3 मध्ये असं म्हटलेलं आहे, सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव, त्या तुला व ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. बरोबर? आपल्या जवळचे संबंध जेव्हा होतात, आम्ही अतिशय जवळून त्याला ओळखतो. आणि जेव्हा आम्ही त्याला जवळून ओळखतो तर सार्वकालिक जीवनाचे जे संबंध आहे ते यानुसार आम्हाला ओळखता येतील की आम्ही त्याला ओळखतो असं. शिष्य जर ओळखतच नाही आणि तो त्याला फॉलो करतोय, आपल्याला कसं वाटेल ते? है ना? आलं का लक्षात तुम्हाला? तुम्ही त्या व्यक्तीला ओळखतच नाही, तुम्ही त्याला फॉलो करून चालेल का? नाही. तुम्ही त्याला ओळखायला पाहिजे. आणि ते ओळखणार कसं? तर या ठिकाणी म्हटलं आहे, तू जो एकच खरा देव, त्या तुला व ज्याला तू पाठवलेस त्या येशूला त्याने ओळखावे असं. म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास करतो, आम्ही त्याला ओळखतो. वैयक्तिक अनुभव या ठिकाणी फार महत्त्वाचा आहे. कसा अनुभव? वैयक्तिक. मी सांगत आहे म्हणून नाही. देव माझा उपयोग या गोष्टी पटवून देण्यासाठी, शिकवून देण्यासाठी ते करत आहे पूर्ण. परंतु जोपर्यंत तुम्ही वैयक्तिक अनुभव घेत नाही तोपर्यंत या गोष्टीची जी अज्ञानता आहे ती आमच्या जीवनामध्ये कार्य करत असते.
आणि म्हणून काय करायचं आहे, या 7 गोष्टी आहेत. अशा इतर गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला भेटू शकतात. तर ख्रिस्ताचे शिष्य होणे का महत्त्वाचे आहे, तर या काही गोष्टी आहेत. सोप्या शब्दामध्ये जर म्हटलं तर याप्रमाणे येईल की शिष्यत्व म्हणजे ख्रिस्तासारखे बनण्याचा आणि त्याच्यासोबत चालण्याचा मार्ग. लिहून घ्या, हे अतिशय सुंदर आहे. सोप्या शब्दात शिष्यत्व म्हणजे ख्रिस्तासारखे बनण्याचा आणि त्याच्यासोबत चालण्याचा मार्ग. शिष्यत्व म्हणजे ख्रिस्तासारखे बनण्याचा आणि त्याच्यासोबत चालण्याचा मार्ग. झालं, लिहिलं? शिष्यत्व म्हणजे ख्रिस्तासारखे बनण्याचा आणि त्याच्यासोबत चालण्याचा मार्ग. जर आपण ख्रिस्त शिष्य होत आहे तर हे कधी विसरायचं नाही. आता काही अशा गोष्टी लिहून झालं सर्व? ठीक आहे. बघा, आता शिष्य नसल्यास या गोष्टी जर आपण केल्या नाही, या गोष्टी जर आपण केल्या नाही, तरी आपण जर बप्तिस्मा घेतला तर आपण शिष्य होतो का, हा एक प्रश्न निर्माण होईल. बरोबर ना? जर आपण या गोष्टी केल्या नाही, यावर विश्वास केला नाही, तर आम्ही शिष्य होऊ शकतो का? कदाचित बप्तिस्मा होऊ शकतो, लोक घेऊ शकतात, शिष्य न होता बप्तिस्मा घेऊ शकतात. आणि हा एक गंभीर विषय आहे, त्याला आपण त्यानुसार हाताळणं गरजेचं असतं, आहे की नाही? आता बघा, शिष्य नसल्यास काय होऊ शकतं, त्याच्या काही गोष्टी बघा. सगळ्या नोंदी तुम्ही व्यवस्थित घ्या. हे तुमच्यासाठीच मी स्क्रीनवर तयार करून आणलं आहे, नाही का? म्हणजे तुम्हाला इझिली ते लिहिता येईल असं. आता योहान अध्याय 15 वचन 5 काय म्हटलेलं आहे बघा. काय म्हटलंय? मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. जर आपण शिष्य झालो नाही तर काही करता येणार नाही आहे, आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं की ख्रिस्तापासून वेगळे राहिल्यास काही करता येत नाही. म्हणजे त्याचे अनुयायी आपण झालो नाही, त्याच्यावर विश्वास आपण केला नाही, परंतु विधी करून घेतला तर काय अडचण निर्माण होऊ शकते, आपल्याला काही करता येत नाही. आणि तेच वचनामध्ये एका द्राक्ष वेलावरून प्रभू येशू या ठिकाणी शिकवत आहे, सांगत आहे की तो म्हणतो मी वेल आहे आणि तुम्ही कोण आहेत, फाटे आहेत. आता फाटा म्हटला, तो जर वेगळा आहे तर तो फळ देऊ शकत नाही. फळ देणं हे महत्वाचं आहे. जो महत्वाचा, तुम्ही द्राक्षाचं वेल तुम्ही बघितलं असेल, नाही का? त्याच्यामध्ये फाटे असतात आणि त्या फाट्यांना काय येत असतात, फळ येत असतात. परंतु तो फाटा वेलामध्ये जुडलेला आहे आणि वेलामधून जे पोषण तत्व त्याला मिळतं आहे, त्या आधारावर काय होत आहे, त्या फाट्याला फळ येत आहे. परंतु तो फाटा वेलापासून वेगळा आहे, तर काय होणार, त्या ठिकाणी फळ येणार नाही. आणि तीच गोष्ट आहे जी या ठिकाणी लिहिलेली आहे, काही करता येत नाही. आणि म्हणून आमच्यामध्ये
ह्या गोष्टीला महत्त्व द्यायचं आहे आम्हाला, की आम्हाला ख्रिस्तामध्ये असणं किती महत्त्वाचं आहे असं. म्हणून ख्रिस्त शिष्य जर आपण झालो नाही तर काही करता येणार नाही. मग काय होईल माहिती आहे का? मी तुम्हाला सांगतो काय होतं माहिती आहे का. जेव्हा लोक बाप्तिस्मा घेतात एक वेळ असते आणि या वेळेनंतर काय करतात मग लोक कुठेतरी दिसतात तुम्हाला. ते ना प्रार्थनेमध्ये दिसतील, ना वचनामध्ये वाढताना दिसतील, मंडळीच्या सहभागितेमध्ये बसणार नाही. बरोबर की नाही? आपण जर त्याला फॉलो करायचं ठरवूनच घेतलंय तर ह्या गोष्टी राहणार नाही. पण जर नुसतं एक विधी संस्कार म्हणून आम्ही ते जर करायचं आहे तर अडचण येईल आणि आम्हाला प्रॅक्टिकल विचार करावा लागणार आहे. तुम्ही बाप्तिस्मा घेतल्यानंतर चर्च अटेंड करणं नाही का, चर्चमध्ये आपल्याला जसं योगदान देता येईल तसं योगदान देणं नाही का, मंडळीच्या सेवा कार्यामध्ये हातभार लावणं, प्रार्थना करणं आणि अनेक गोष्टी ज्या आम्ही मंडळीमध्ये राहून करू शकतो. परंतु बाप्तिस्मा घेऊन मी ना संडेला येत आहे, ना मी प्रार्थना करत आहे, ना मी शास्त्र वाचत आहे, तर हा जे म्हणजे शिष्य नसल्याचे परिणाम आहे. काय आहे हे? जो शिष्य नाही झाला ना, ज्याने आपलं जीवन प्रभूला दिलेलं नाही आहे, जो प्रभूला आपला धनी आणि मालक मानत नाही आहे, त्याला तो आपला गुरु मानत नाही आहे, आपला तारणारा मानत नाही आहे, त्यावर विश्वास करत नाही आहे, तर ही अडचण त्याच्या जीवनामध्ये दिसायला लागेल. त्याला काही करता येत नाही असं. आणि म्हणून तुम्ही या तरुण वयामध्ये या गोष्टीला एक चांगला निर्णय द्या की आम्हाला काय करायचं आहे असं, जेणेकरून तुमचं जी लाईफ आहे नाही का त्यामध्ये तुम्हाला अधिक सहाय्य प्राप्त होत राहील. बघा पुढे काय म्हटलेलं आहे. जीवनात दिशा नसते, गोंधळलेले जीवन व योग्य अयोग्य ओळखण्यास कठीणता येत असते. जर आपण शिष्य नाही आहोत तर जीवनामध्ये दिशा नसते, गोंधळलेलं जीवन असतं किंवा योग्य अयोग्य काय आहे हे ओळखण्यासाठी आम्हाला फार कठीण समस्यांमधून जावं लागतं. म्हणून पुष्कळ वेळा आपले निर्णय चुकतात, चुकीचे निर्णय आपण घेऊन घेत असतो. कदाचित आपले आईवडील काय शिकवतात, मंडळीमध्ये आपल्याला जे शिकवलं जातं त्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत असतं आणि चांगलं ते डिसिजन घेण्यासाठी आम्ही मागे पडतो. का? तर त्या शिकवणींकडे आमचं लक्ष नाही आहे. आणि म्हणून शिष्य होणं गरजेचं आहे. जर आम्हाला आज्ञापालन करायचं आहे तर, मंडळीमध्ये राहायचं आहे तर हे महत्त्वाचं आहे. आईवडिलांचं आज्ञापालन करायचं आहे तर हे महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला दिशाही मिळते, तुमचं जीवन गोंधळणार नाही. परंतु जर शिष्य आपण झालो नाही, ख्रिस्ताचे शिष्य आपण झालो नाही, तर ही अडचण निर्माण होऊ शकते. पुढे आम्ही पाहू शकतो की याची आपली आत्मिक वाढ आहे ती थांबून जाणार. मी तुम्हाला हे अगोदरच सांगितलं. तरी आपण वचनामधून पाहून घेऊया. इब्री लोकासपत्रामध्ये लिहिलेलं आहे, इब्री 5 वचन 12 आणि 13 काय लिहिलंय बघा. वास्तविक इतक्या काळात तुम्ही शिक्षक व्हायला पाहिजे होता, परंतु तुम्हाला देवाच्या वचनांची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकवण्याची गरज आहे आणि तुम्हाला दुधाची गरज आहे. जड अन्न चालत नाही असे तुम्ही झाला आहात. बघा, जो त्या ठिकाणी ज्याची वाढ होते तो काय सांगतो, मी तुम्हाला सांगितलं ना, प्रौढ होतो. काय होतो तो? प्रौढ होतो. परंतु या ठिकाणी तसंच समजावून दिलेलं आहे, सांगितलेलं आहे की आम्हाला देखील आत्मिक जीवनामध्ये प्रौढ व्हायचं आहे. भविष्यामध्ये तुम्ही एक आत्मिक प्रौढ व्यक्तीसारखं तुमचं व्यक्तिमत्व राहील, तर मागून येणारं जे जनरेशन असतं, तुमच्या अवतीभोवती जे लोक असतात, त्यांना मग तुम्ही शिकवायला लागणार. पण जो आत्मिक जीवनात प्रौढ नाही आहे तो शिकवू शकत नाही. आज आपल्याला आपले वडील लोक शिकवतात ना, चांगलं काय आहे वाईट काय आहे शिकवतात. मंडळांमध्ये सेवक वर्गाकडून आम्हाला शिकायला मिळतं. तर ही गोष्ट आहे. परंतु जर आम्ही शिष्य राहिलो नाही तर आपली वाढ जी आहे ती काय होणार? थांबून जाणार. आम्ही मग लोकांना सांगू शकणार नाही. आम्ही फक्त आम्हालाच प्रार्थनाची गरज आहे असं होऊन जाईल. परंतु जर आमची आत्मिक वाढ झालेली आहे तर आम्ही इतर लोकांसाठी काय करणार? प्रार्थना करणार, इतर लोकांना मार्गदर्शन करणार. जसे आपल्या घरातले लोक आहे, वचनाचं देवाणघेवाण आम्ही करणार. तर ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. शिष्य नसले तर काय होईल? पापावर विजय मिळवणे कठीण होते
अनेक पाप जगामध्ये आहे अवतीभोवती, परंतु त्या पापांपासून जर सुरक्षित राहायचं आहे तर पापावर विजय मिळवणे कठीण होते, नाही का? त्याचा विजय जर मिळवायचा आहे तर आम्हाला शिष्य व्हावं लागेल. शिष्य एक चांगला लढाकू असतो, तो विजय मिळवू शकतो. आणि जुन्या जीवनातच ते राहत नाही, तर ते नवीन जीवनामध्ये येऊन जात असतात. आता बाप्तिस्मा हा विधी आहे, जेव्हा तुम्ही हा घेणार तर आम्ही पाहतो की ख्रिस्तामध्ये आम्ही पुरले जातो असं म्हटलं जातं. आणि नवीन आम्ही पाण्यामधून जेव्हा बाहेर येतो तेव्हा आम्ही नवीन होतो असं आम्हाला शिकायला मिळतं. तर म्हणजे आपला जो जुना स्वभाव आहे ना, तो कुठे गेला? पाण्यामध्ये. जो लबाडी करत असेल, जो खोटं बोलत असेल, नाही का, काहीतरी चुकीचं करत असेल जे देवाला आवडत नाही, परंतु आम्ही आता ख्रिस्ताचे अनुयायी झालेलो आहोत, तर जुन्या जीवनामध्ये आम्ही पुन्हा चालणार नाही. म्हणून पापावर विजय मिळवण्यासाठी शिष्य होणं फार महत्त्वाचं आहे. अनेक वेळेला या गोष्टींकडे दुर्लक्ष लोक करत असतात, परंतु प्रभूने हे वारंवार वचनामधून आम्हाला शिकवलेलं आहे. पुढे बघूया. म्हटलं इतरांवर चांगला प्रभाव पडत नाही, जे आपण वचनामध्ये वाचलं. अनेक वेळेला वाईट लोकांची संगती, जेव्हा जे लोक शिष्य नाही आहेत त्यांची संगती तुम्ही केली तर आपण बघतो ना, एखादा चोराची मित्र दोस्ती केली आपण, तर तो काय करेल? मित्र जर चोर आहे तर तो काय करेल? त्याचा मित्र पण चोरी करायला लागेल. मित्र जर खोटा बोलतो आहे तर मित्र पण खोटं बोलायला लागेल. पण मित्र जर प्रार्थनाशील आहे तर तुम्ही पण प्रार्थना करायला लागाल. मित्र जर वचन वाचणारा आहे तर तुम्ही पण वचन वाचणारे व्हाल. मित्र जर ख्रिस्ताचा शिष्य आहे तर तुम्ही पण ख्रिस्ताचे शिष्य होणार. या गोष्टी महत्त्वाच्या. आणि म्हणून इतरांवर चांगला प्रभाव पडत नाही शिष्य नसल्यामुळे. तर ह्या गोष्टी आहे, लक्षात घ्या या, आणि हे लिहित जा बरं का. मग 6वी गोष्ट आहे, ख्रिस्ताची खरी ओळख आपल्याला नसते. ख्रिस्ताची खरी ओळख आपल्याला नसते. बघा आता ख्रिस्ताची खरी ओळख असणं काय आहे, तर वचनानुसार आपण ख्रिस्ती कुटुंबामध्ये आहोत. यामुळे प्रभू येशूला आपण प्रभू आपण म्हणतो, तारणारा आपण म्हणतो. पण ओळख म्हणजे काय? आदरयुक्त भय त्याचं आपल्याला असलं पाहिजे. आपण त्याला ओळखतो तर ते आदरयुक्त भय आपल्यामध्ये असतो, त्याचा सन्मान आपण करतो. ओळखणं त्याला म्हणतो, है ना? ओळखणं कोणाला म्हणतो? त्याला आपण ओळखणं म्हणतो, ज्याच्याविषयी त्याचे गुण स्वभाव आपल्याला माहिती आहे, अशा काही गोष्टी. आणि म्हणून ख्रिस्ताशी खरी ओळख फार महत्त्वाची आहे. आणि शिष्य नसले तर ख्रिस्ताशी खरी ओळख नसते, हे आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि मग 7वी गोष्ट आहे की देवाच्या योजनेत सहभागी होता येत नाही. देवाच्या योजनेमध्ये सहभागी होता येत नाही. आणि याच्याच काही गोष्टी सोप्या शब्दामध्ये म्हटलं तर शिष्यत्व नसले तर ख्रिस्ती जीवन अपूर्ण राहते. एका वाक्यामध्ये जर तुम्हाला काय विचारलं तर याचं सार मी तुम्हाला सांगितलं सोप्या शब्दामध्ये, तो शिष्यत्व नसणे तर ख्रिस्ती जीवन अपूर्ण राहते. तुम्ही ते जगण्यासाठी असमर्थ होतात. अशा त्या गोष्टी या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. तुमचा मोबाईल असेल तर तुम्ही फोटो पण काढू घ्या, म्हणजे नंतर तुम्ही मग नोंद पण करू शकणार. म्हणजे कसं आहे, लिहायला वेळ जातो ना, तर तुम्ही फोटोही काढून घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला ते इझी जाईल नंतर लिहायला. वाटल्यास मी तुम्हाला नंतर देऊन देईल, पाळक साहेबांकडे देईल, तर तुम्ही ते देऊन द्यायचं. ठीक आहे, पुढे जाऊया. मत्ती 4:19 मध्ये म्हटल्याप्रमाणे एक सुंदर बघा, आता या ठिकाणी म्हटलंय की माझ्या मागे या म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करेन. प्रभूने काय सांगितलं? जेव्हा शिष्यांना निवडलं तेव्हा शब्द काय होता? माझ्या मागे या असं. तर यावर आम्ही विश्वास करायला पाहिजे की तो बोलवत आहे आम्हाला, आपला प्रभू आम्हाला बोलवत आहे. तर आपलं काम आहे त्याच्या मागे चालणं, त्याच्या मागे जाणं, त्यावर विश्वास आम्ही करायला पाहिजे. आता त्याच्या मागे चालायचं आहे तर पूर्ण भरोसा करावा लागेल. नाही तर एखाद्याने आपल्याला बोलवलं ज्याला आपण ओळखतच नाही, त्याच्या मागे आपण चालणार का? ओळखतच नाही.
पण जर आम्ही प्रभूला ओळखून घेतला आहे, विश्वास केलेला आहे, आम्हाला त्याचा अनुभव आलेला आहे, तर आम्ही त्याच्यापासून पळणार नाही, तर त्याच्या मागे चालत राहणार. आता या ठिकाणची ही जी घटना तुम्ही बघतात, शिष्यांना बोलवलं आहे आणि नुसतं त्यांना सांगितलं की माझ्या मागे या, आणि ते असं म्हटलं आहे की आपली जाळं, आपली नौका, मासेमारीचा तो त्यांचा जो व्यवसाय होता तो सोडून देऊन ते प्रभूच्या मागे चालायला लागले. शिष्याचा एक गुण स्वभाव असा आहे, प्रभूच्या मागे चालणं आहे. आणि म्हणून शिष्य होण्यासाठी प्रथम स्वतःचा निर्णय आवश्यक आहे. काय आवश्यक आहे? काय आवश्यक आहे सांगा तुम्ही? निर्णय, स्वतःचा निर्णय. आता बघा, बाप्तिस्मा आपल्याला घ्यायचा आहे. आपल्या वडील लोक आपल्याला सांगतात ना की बघा रे बाबा, नाही आता तुम्ही तरुण झाला आहेत, तुमचं वय झालं आहे, तर आपण बाप्तिस्मा घ्यायला पाहिजे, आपण म्हणतो ना, शिकवतात आपल्याला, सांगतात आपल्याला. पण या ठिकाणी समजावं लागेल आम्हाला की आमचा निर्णय काय सांगतो. आमच्या निर्णयावर खूप काही गोष्टी अवलंबून असतात, है ना. आम्हाला त्याच्यामागे चालणं निवडायचं आहे, त्याच्यावर विश्वास करायचा आहे, तर ही गोष्ट शिकावं लागेल. प्रथम गोष्ट काय आहे? निर्णय आवश्यक आहे, स्वतःचा निर्णय. शिष्य होण्यासाठी, ख्रिस्ताचा शिष्य होण्यासाठी माझा वैयक्तिक निर्णय असला पाहिजे. जर आपला वैयक्तिक निर्णय नाही आहे, एक विधी मला पूर्ण करायचा आहे, करून घ्यायचा आहे, असं जर असेल तर ह्या गोष्टीपासून आम्ही खूप दूर आहे. या गोष्टी जे पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं यापासून खूप दूर आहे. कारण आज्ञा काय आहे? माझ्या मागे या, असं अशी आज्ञा आहे, तर तसं आम्ही मान्य करायला पाहिजे, शिकायला पाहिजे असं. ठीक आहे. काय करावे मग? काय करावे? तर मी ख्रिस्ताला अनुसरणार असा स्पष्ट निर्णय घ्या. निर्णयामध्ये काय करायचं आहे? मी ख्रिस्ताला अनुसरणार, मी ख्रिस्ताचं अनुकरण करेल, तो जे आम्हाला शिकवेल ते मी पाळेल, त्याच्या शिकवणीला मी महत्त्व देईन, है ना. मग आता तुम्ही बाप्तिस्मा घेतल्यानंतर तुम्ही चर्चला येणार की नाही येणार? हाच तर गंभीर प्रश्न आहे आम्हाला. आम्ही पाळक लोकांना एक मोठं आव्हान असतं. लोक बाप्तिस्मा घेतले की दूर दूरपर्यंत दिसत नसतं. पण तुम्ही जर निर्णय घेतला तर आम्हाला सांगायची वेळ येणार नाही, कारण हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे आणि निर्णय फार महत्त्वाचा असतो. म्हणून काय करावे? तर मी ख्रिस्ताला अनुसरणार असा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. ठीक आहे. आपल्या पापाची जाणीव करून त्यातून वळणे. काय करणार? निर्णयामध्ये पापाची जाणीव. आता या वयामध्ये अनेक प्रकारची पाप अवतीभोवती असतात. जगामध्ये पाप खूप आहे. तुमचं आमचं काम काय आहे? जर आपण साधं खोटं बोलण्याची सवय असेल, आपल्याला खोटं बोलायचं, लबाडी करायची नाही का सवय असेल, तर आम्ही ही गोष्ट शिकून घ्यायची आहे की आपल्या पापाची जाणीव करून आपल्याला काय करायचे? वळून यायचं आहे. मला आता पुन्हा लबाडी करायची नाही. अशा प्रकारचे कोणतेही पाप, अशा प्रकारची कोणतीही लबाडी आम्हाला करायची नाही. तिथून फिरून यायचं. आम्हाला ही करायची कृती आहे, फिरून यायचं. शिष्य व्हायचं आहे तर पाप सोडावा लागेल ना. जर तुम्ही शिष्य व्हायचं आहे आणि पाप सोडलं नाही तर ते तुम्हाला अडथळा निर्माण करेल ख्रिस्ती जीवनामध्ये वाढण्यासाठी. ठीक आहे. ख्रिस्तावर पूर्ण भरोसा ठेवा. कसा भरोसा ठेवा? तोच मार्ग आहे, तोच सत्य आहे आणि तोच जीवन आहे, हा पूर्ण भरोसा तुमचा असला पाहिजे. ठीक आहे. शिष्यत्व एक दिवसाचा नाही तर आयुष्यभराचा प्रवास आहे. तुम्ही म्हणाल की हे काही दिवसासाठी, काही समयासाठी आहे आणि या वेळेपुरतंच आम्ही हे शिकून घ्यावं, असं नाही आहे. तर शिष्यत्व एका दिवसाचा नाही आहे, तर हे आयुष्यभराचा प्रवास आहे. जर तुम्ही हा मार्ग निवडता आहे तर आयुष्यभर, म्हणजे आपल्या जीवनाच्या शेवटापर्यंत तुम्हाला देवाबरोबर विश्वासयोग्य राहायचं आहे, देवाबरोबर. म्हणून ही काळाची गरज आहे, तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आणि मग या गोष्टी या आम्हाला शिकवतात. काय म्हटलंय थोडक्यात? खरे शिष्यत्व म्हणजे स्वतःला सोडून ख्रिस्ताला निवडणं. तुम्ही जर असे जे एक वाक्यात मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं ना, हे सर्व एका वाक्यात तुम्ही सांगू शकतात. कसं? खरे शिष्यत्व म्हणजे स्वतःला सोडून ख्रिस्ताला निवडणं. बरोबर? एका वाक्यामध्ये स्वतःला सोडून द्यायचं आणि ख्रिस्ताला निवडणं, असं ते होतं. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे
जे आपण वाचलं ते, त्यांना शिष्य करा, बाप्तिस्मा द्या, असं त्याने म्हटलेलं आहे. ही आज्ञा आहे आणि हिलाच आपल्याला फॉलो करायचं आहे, पाळायचं आहे आपल्याला. आता बायबलनुसार शिष्य डिसायपल म्हणजे काय, तर केवळ अनुयायी नाही आहे, तर एखाद्या गुरुच्या शिकवणीवर चालणं आहे, त्याच्याकडून शिकणं आहे आणि त्याच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगणं आहे. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या. अनुयायी नसून, फक्त अनुयायी नसून एखाद्या गुरुच्या शिकवणीवर तो चालतो, त्याच्याकडून शिकतो, शिकवणीप्रमाणे जीवन जगतो. या 3 गोष्टी आहे. आणि त्याचा काय अर्थ आहे शिष्याचा अर्थ बायबलमध्ये? शिष्य हा शब्द प्रामुख्याने प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी यांच्यासाठी वापरलेला आहे. ग्रीक भाषेमध्ये डिसायपल या शब्दाला काय म्हटलेलं आहे ते तुमच्या समोर आहे, ज्याचा अर्थ विद्यार्थी होतं आणि शिकणारा होतो. शिकाऊ उमेदवार ज्याला आपण म्हणतो ते हे होतात. शिष्य म्हणजे काय? तुम्हाला मी विचारलं सुरुवातीला ना, शिष्य म्हणून तुमच्या मनात काय विचार येतात, तसं मी तुम्हाला विचारलं, तर हे विचार तुमच्या मनामध्ये राहायला पाहिजे. तो कोण आहे? तो शिकणारा आहे, तो विद्यार्थी आहे, शिकाऊ उमेदवार तो आहे. म्हणजे तो नेहमी तत्पर असतो आपल्या प्रभूकडून शिकून घेण्यासाठी, असा उमेदवार. या शब्दाचा अर्थ तसा आहे. ठीक आहे, देवाच्या वचनानुसार. शिष्याची मुख्य वैशिष्ट्ये मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. येशूचे अनुकरण करणे. वैशिष्ट्य काय आहे? येशूचे अनुकरण करणे. शिष्य म्हणजे जो स्वतःच्या इच्छांपेक्षा देवाच्या इच्छेला महत्त्व देतो. कारण वचनात लिहिलं आहे लूक 9:23 मध्ये, जो माझ्या मागे येऊ इच्छितो, असं लिहिलं आहे. म्हणून जो स्वतःच्या इच्छांपेक्षा देवाच्या इच्छेला महत्त्व देतो. म्हणून तुमच्या जीवनाचं ध्येय काय आहे? देवाच्या इच्छा पूर्ण करणं, बरोबर ना? आणि देवाच्या इच्छा खूप चांगल्या आहेत. पवित्र शास्त्रात तुम्हाला ते शिकायला मिळेल पुढे येणाऱ्या दिवसांमध्ये. मुख्य वैशिष्ट्य काय आहे? शिकणे आणि पालन करणे. तुम्ही आता शिकत आहे, हे शिकत आहे, पण आता पुढे तुम्हाला त्याचं पालन करावं लागणार आहे. हे तुमचं काम आहे. तुम्ही पालन करा, हे कोणी तुम्हाला बळजबरीने करायला लावणार नाही आहे. तुम्ही निर्णय घेतलेला आहे, तर तुम्ही शिकून घेतलेलं आहे, तर आता पालन करणं तुमचं काम आहे. शिष्य फक्त ऐकत नाही, तर शिकलेले आचरणात तो आणत असतो, असं या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. पुढचं वैशिष्ट्य आहे प्रीती, प्रेम आणि सेवा करणं. खरा शिष्य जो आहे तो इतरांवर प्रीती करतो, त्याच्यावर प्रेम करतो. आणि योहान 13:35 मध्ये म्हटल्याप्रमाणे प्रीतीने ते लोकांना ओळखतील. तुम्ही जेव्हा प्रीती करतात तेव्हा तुमचा एक इमेज तयार होतं की हे कोण आहे? हे प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आहे, जे एकमेकावर प्रीती करतात. तुम्ही वैर करू शकत नाही का? तुम्ही वैर करायचं नाही, भांडण करायचं नाही, वाईट ते करायचं नाही. एक शिष्य म्हणून ही गोष्ट आम्ही लक्षात घ्यायची आहे. त्याग आणि समर्पण करावं लागणार आहे. मुख्य वैशिष्ट्य काय आहे? त्याग आणि समर्पण. अनेक वेळेला चुकीच्या गोष्टी जेव्हा आम्हाला आवडायला लागतात त्यावेळेला त्याग खूप महत्त्वाचा होऊन जात असतो. अनेक वेळेला नाही का? अनेक तरुणी आपण पाहतो की जगामध्ये पाहतो व्यसनाधीन होऊन जात असतात ना. व्यसन त्यांच्या जीवनामध्ये येऊन जात असतं. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य झाल्यावर तुम्हाला व्यसन सोडावं लागेल. आणि जर ते व्यसन सोडलं नाही तर तो त्यागही दिसणार नाही ना. एखादी गोष्टीचा आम्हाला बदल गरजेचा आहे. आणि म्हणून त्याग आणि समर्पण फार महत्त्वाचं आहे. कधी कधी शिष्याला स्वतःच्या सोयीसुविधा सोडाव्या लागतात आणि प्रभू येशूवर विश्वास ठेवून चालावं लागत असतं. ठीक आहे, तर शास्त्रभाग आहे शिक्षणासाठी आणि म्हणण्यासाठी तुम्हाला ते भेटून जाईल. ठीक आहे, शिष्याचे जे उद्दिष्ट आहे थोडक्यात लिहिलेले आहे. देवाशी नातं ठेवणं, येशूसारखं होणं आणि इतरांपर्यंत देवाचं प्रेम पोहोचवणं. इतरांपर्यंत देवाचं प्रेम पोहोचवणं. शिष्याचा मुख्य उद्देश जो आहे त्याच्याशी वैयक्तिक नातं निर्माण करणं आहे. त्यासाठी देवाला ओळखणं. देवाला तुम्ही ओळखणं, त्याचा स्वभाव, प्रेम, दया, न्याय हे समजून घेणं. येशूसारखे जीवन जगणं. तुम्हाला येशूसारखं जीवन जगावं लागेल. तुमचा उद्देश हा राहायला पाहिजे. शिष्य आहे तर येशूसारखं जीवन जगावं लागेल. मला काय हवं आहे ते नाही, देवाला काय हवं आहे ते जगणं, ते समजणं फार महत्त्वाचं आहे. आपल्या सुविधांपेक्षा या सुविधा फार महत्त्वाच्या आहे. म्हणून स्वतःचा वधस्तंभ उचलून चालणे यावर
पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं, आम्हाला सांगतं. तर या खूप गहन गोष्टी आहे. या एकाच वेळेमध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी शिकून घेणार आहात असं नाही आहे. ते तुमच्या कानापर्यंत पोहोचतील, परंतु ते आत्मसात करण्यासाठी प्रभूची कृपा आणि प्रार्थना आणि या सगळ्या गोष्टींची गरज लागेल. तुमच्या वैयक्तिक निर्णयाची गरज लागेल. ठीक आहे. इतरांना सत्याचा मार्ग दाखवणं. आता तुम्ही सत्यामध्ये आहे, तर आपलं काम काय आहे? आपले मित्र मैत्रीण जे असेल, आपले घरातले लोक असेल, लहाने असतील, त्यांना हा मार्ग दाखवणं आपलं काम आहे. चांगलं ते त्यांना शिकवणं आपलं काम आहे. शिष्य तसं करतो. शिष्य फक्त स्वतःपुरता मर्यादित राहत नाही. मी शिष्य झालो, आता मला दुसरं काही काम नाही आहे, असं नाही आहे. तर तो दुसऱ्यांना या गोष्टी शिकवतो की शिष्य कसं व्हायला पाहिजे असं ना. आपल्या अनुभवातून, आपल्या विश्वासातून त्याला ते शिकवायचं असतं. तर या गोष्टी लक्षात ठेवा. या गोष्टी थोडक्यात म्हटलं तर बायबलनुसार शिष्य म्हणजे जो प्रभू येशू याच्याकडून शिकतो, त्याचे अनुकरण करतो आणि त्याच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगतो, तो शिष्य आहे. तो उद्देश आहे. ठीक आहे. जो प्रभू येशू याच्याकडून शिकतो, त्याचे अनुकरण करतो आणि त्याच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगतो, त्याला बायबलनुसार शिष्य म्हटलं जाऊ शकतं. तर या काही गोष्टी आहेत ख्रिस्ताचं अनुकरण करण्यामध्ये, ज्या तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा. त्याचे वचन जे आहे ते शिका, प्रार्थना करा, आज्ञा पाळा, नम्रता आणि सेवा असू द्या, पापापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा आणि इतरांना चांगला संदेश सांगणं, बोध करणं हा उद्देश असू द्या. ख्रिस्ताला अनुसरणे म्हणजे विश्वास ठेवणे, वचन पाळणे, प्रेमाने जगणे, सेवा करणे असा त्याचा अर्थ होत असतो. एखादी गोष्ट तुम्हाला जर विचारली, परीक्षाच्या रूपामध्ये तुम्हाला विचारलं, किमान एवढ्या गोष्टी तरी तुम्हाला सांगता यायला पाहिजे. एवढ्या गोष्टी, या 7 गोष्टी तरी आम्हाला सांगता यायला पाहिजे. ठीक आहे. कोण ख्रिस्ताचा खरा शिष्य होऊ शकत नाही? कोण होऊ शकत नाही? तर या ठिकाणी थोडक्यात आहे, जो ख्रिस्ताला प्रथम स्थान देत नाही. बरोबर. कोण होऊ शकत नाही? देवाला प्रथम स्थान जो देत नाही. म्हणजे तुम्ही जर स्वतःला जरी पुढे ठेवलं तरी पण आपण त्याचे शिष्य होऊ शकत नाही. त्यासाठी देवाला म्हणजे ख्रिस्ताला प्रथम स्थान तुम्हाला द्यावं लागेल. जो स्वतःचा त्याग करत नाही तो देखील शिष्य होऊ शकत नाही. जो आपल्या मालमत्तेला चिटकून राहतो तो देखील होऊ शकत नाही. जो त्याचा वचनात टिकत नाही तो देखील शिष्य होऊ शकत नाही. आणि जो प्रीती करत नाही तो देखील होऊ शकत नाही. आणि म्हणून स्वतःची तपासणी फार महत्त्वाची आहे ना. स्वतःची तपासणी. आता या ठिकाणी काही प्रश्न आहे बघा, हे तुमच्यासाठी आहे. स्वतःची तपासणी. मी नियमित बायबल वाचतो का? तपासणी कराल तेव्हा तुमच्या मनात काय विचार आहे? हा प्रश्न आल्यावर स्वतःला विचारा, मी नियमित बायबल वाचतो का? तुम्ही शिकत आहे त्या दिवसापासून तुम्ही रेग्युलर बायबल वाचत आहे का? हा मी विचारेल तुम्हाला. आता तुम्ही आतापर्यंत 9 पाठ शिकले नाही का? सिद्धांतांचे 9 विषय तुम्ही शिकले. तुम्ही घरी नियमित बायबल वाचत आहे का? आता सांगा बरं, वाचत आहे नियमित? नाही ना. थोडा अवघड आहे. परंतु हे परीक्षण आहे, कारण आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. आज तुमचा शेवटचा टप्पा ख्रिस्त शिष्य म्हणून, याच्यानंतर नाही. मग म्हणून हे परीक्षण आहे, स्वतः तपासणी आहे. मी नियमित बायबल वाचतो का? असं एवढंच नाही, मी ऐकलेले जे वचन आहे ते जीवनात पाळतो का? कदाचित लोक वाचताना दिसतील परंतु पाळताना दिसणार नाही. तर हे स्वतःला विचारायचं. मग पुढे मी लोकांना क्षमा करतो का? मी इतरांना मदत करतो का? असा प्रश्न येईल. हे तुम्हाला सोडवायचे बरं का. मी पाळक साहेबांना सांगून दिले, हे जर सोडवत नाही तर यांचा पुढचा प्रोसेस जरा आम्हाला थांबवावा लागेल असं. ठीक आहे. बघा पुढे, माझ्या निर्णयांमध्ये देव पहिल्या स्थानी आहे का? मी माझ्या इच्छेपेक्षा देवाची इच्छा निवडतो का? ठीक आहे. मी चुकीच्या गोष्टी सोडायला तयार आहे का? बरोबर. हे ख्रिस्त शिष्यासाठी आहे. मी कठीण परिस्थितीतही ख्रिस्ताचा मार्ग निवडतो का? माझ्या स्वभावात चांगला बदल झाला आहे का? लोक माझ्यात फरक पाहत आहेत का? लोकांना तो बदल माझ्या जीवनामध्ये दिसत आहे का? मी ख्रिस्ताचा अनुयायी झालो आहे म्हणून, शिष्य झालो आहे म्हणून. एवढंच नाही, मी माझ्या जीवनातून किंवा शब्दातून इतरांना मार्ग दाखवतो का? असं
आणि हा शेवटचा महत्त्वाचा मुद्दा. शिष्य होणे म्हणजे परिपूर्ण असणे असे नाही आहे. तुम्हाला ज्ञान असणं असं नाही आहे. कदाचित हे सगळं तुम्हाला मिळाल्यावर तुम्ही सांगाल बघा असं असं असतो शिष्य, पण हेच मर्यादित नाही आहे. तुम्ही लोकांना ज्ञान देऊ शकतात, परंतु एक गोष्टीची कमतरता राहील ती ही की दररोज तुमच्यात बदल होत राहिला पाहिजे, तो दिसणार नाही. आणि म्हणून शिष्य होणे म्हणजे परिपूर्ण असणे नाही, तर दररोज बदलत राहणे आणि ख्रिस्ताच्या जवळ जाणे, देवाला अधिक ओळखणं आणि स्वतःला त्याच्यासाठी तयार करणं. आणि म्हणून वचनात लिहिलेलं आहे, तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोष न करता त्याला शोभेल असे वागावे. कसं वागायला पाहिजे? देवाला शोभेल असं वागायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी. तर हे तुमचं ध्येय आहे, त्यानुसार चाला आणि अशा प्रकारे तुमचं जीवन असलं पाहिजे. शिष्य म्हणजे काय? फॉलोवर आहे, ट्रू डिसायपल ज्याला आपण म्हणतो. तर असा एक शिष्य या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे. तो काय करतो आहे? येशूच्या मागे चालतो आहे. आणि तुम्हाला एक गीत माहितीच असेल, येशू के पीछे में चलने लगा न लौटूंगा, नाही का? आय हॅव डिसाइडेड टू फॉलो जीसस न टर्निंग बॅक. हे गीत तुम्हाला माहितीच आहे. तर तुम्ही डिसाईड केलाय, निर्णय घेतलाय, तर तुमचं आयुष्य यानुसार असलं पाहिजे, ख्रिस्त शिष्य. तर हे शिक्षणाचा भाग आहे. आणि माझा विश्वास आहे की या थोड्या वेळेमध्ये या एवढ्या साऱ्या गोष्टी आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि माझा विश्वास आहे की ह्या तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेल्या आहे. आणि अभ्यास करा, हे अभ्यासक्रम तुम्हाला दिला जाईल, तर मनन करा. आणि जे परीक्षणाचे तुम्हाला प्रश्न दिलेले आहे ते तपासा, वाचा आणि स्वतःला तपासा. ठीक आहे? मान्य पाळक साहेबांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि ज्या शिष्यत्वाच्या अटी किंवा शिष्यत्वाचं जीवन आहे ते त्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळालं. मी पुन्हा एक वार अभ्यास गटाच्या वतीने पाळक साहेब तुमचा मनपूर्वक आभार मानतो. सोबतच ह्याच्या काही नोट्स असतील ते आपण आम्हाला द्याव्या, जेणेकरून मी ग्रुपवरती विद्यार्थ्यांना देऊ शकेन. जे ऑनलाईन बघत आहे आपण देखील याचा अध्ययन ठेवा आणि काही मार्गदर्शन हवं असल्यास आपण पाळक साहेबांशी संपर्क साधू शकतात. बाप्तिस्मा घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माझी पुन्हा सूचना आहे की ज्या नोट्स तुम्हाला दिलेल्या आहे पुन्हा एकदा त्या तुम्ही वाचा. 30 आणि 31 तारीख जी आहे त्या तारखेला आपण सकाळी 10 वाजता चर्चमध्ये परीक्षा घेणार आहोत, लेखी आणि तोंडी. तर 30 आणि 31 तारीख लक्षात घ्या. कोणाच्या परीक्षा असेल किंवा काय प्रॅक्टिकल्स असतील तर कृपा करून तुम्ही अगोदरच मला सूचना द्या, जेणेकरून तुमच्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात येईल किंवा परीक्षेचा वेळ बदलण्यात येईल. तर प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि प्रेषितांचा मतांगीकार, लॉर्ड्स प्रेयर आणि अपॉस्टल क्रीड हे तुम्ही तोंडपाठ करा, ते तुम्हाला बोलावं लागेल. आणि बाप्तिस्म्याबाबत जे काही आहे त्या सूचना मी मागच्या रविवारी आपणाला दिलेल्याच आहे. काहीही अडचण असेल तर तुम्ही मला कधीही फोन करा. प्रार्थना करू आणि आपण अभ्यास थांबवू. देवबापा, आम्ही आभार मानतो पाळक साहेबांच्या सेवा कार्यासाठी व त्यांच्याद्वारे तू आज आमच्या अंतकरणाची पकड घेतली, हे अध्ययन आम्हासाठी आशीर्वादित केलंस म्हणून आम्ही आभार मानतो. विद्यार्थ्यांना जे शिकवलं ते त्यांना समजू दे, ते त्यांच्या लक्षात राहू दे. सोबतच हा 10 आठवड्याचा अभ्यासक्रम आम्हा सगळ्यांसाठी आशीर्वादाचा केला, त्यासाठी आभार मानतो. आता बाप्तिस्मा घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला दे बापा तू सज्ज कर. सारा आदर तुला असो, मान महिमा तुला असो. ही प्रार्थना धन्य तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन. आणि आता दे बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता आमचे सन्माननीय पाळक साहेब आणि सोबतच आमच्या विद्यार्थ्यांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. मी ऑनलाईन प्रश्न थांबवतो.